पण आता अमित शहांचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बिटिंगपासून चिटिंगपर्यंत सगळे खेळ असल्यामुळे पैशांचे क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर तुम्हाला एकत्र दिसेल. हे ढोंग आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग ह्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे. हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उधळून लावले असते. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. हिंमत असेल तर महाराष्ट्रात देशामध्ये हे सामने घ्या, मग आम्ही तुम्हाला दाखवतो. तुमच्यात दम नाही आहे. तुम्ही पळवाटा शोधता कारण तुमचे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. हा तुमची गुंतवणूक आहे, तुमचा जुगार त्याच्यामध्ये आहे. खरं म्हणजे जिथे सामने होणार आहेत तिथे जे 26 महिलांचं कुंकू पुसलं त्यांच्या कुटुंबियाने घेऊन जा दाखवायला. आम्ही पाकिस्तानशी कशा प्रकारचं युद्ध करतो मैदानावर ते दाखवण्यासाठी घेऊन जा. ज्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक काही महिला करत होत्या, ज्यांनी आपले पती गमावले, भाऊ गमावले, त्यांच्या भूमिका याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. हा भारतीय जनता पक्षाचा हा जो कावा आहे किंवा मोदी यांचं जे ढोंग आहे, हा जो बुरखा आहे, तो फाटलेला आहे याच्यामध्ये पूर्णपणे. हे जर इतर कोणी केलं असतं तर भारतीय जनता पक्षाने आणि मोदींनी बरं का थैथाट केला असता, अंगावरचे कपडे काढून नागडे नाचले असते या रस्त्यावरती. हिंदुत्वाच्या नावानं, राष्ट्रभक्तीच्या नावानं. आज एका तरी भारतीय जनता पक्षवाल्यांच्या गळ्यातून निषेधाचा सूर आला असेल तर मला सांगा. मला आश्चर्य वाटते, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून जे राजकारण करतायत डुप्लिकेट शिवसेनावाले, बरं का, अमित बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणे. त्यांच्या ढुंगणावर लाता मारल्या पाहिजे. वारसदार पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळताय, तिकडे ऑपरेशन सिंदूर अर्धवट टाकलं, आता क्रिकेट खेळताय. 26 महिलांचा आक्रोश अद्याप संपलेला नाही, त्यांच्या घरातला दुखवटा संपलेला नाही, अजून ते अतिरेकी सापडलेले नाहीत. आणि तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळता. ज्या चीननं पाकिस्तानला आपल्या विरोधामध्ये युद्धासाठी सामग्री दिली त्या चीनबरोबर व्यापाराच्या चर्चा करताय. काय तुमचं धोरण आहे काय मला सांगा. नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस, बरं का, यांचा हिंदुत्ववाद हा नकली, ढोंगी आणि बकवास आहे. आणि हे राष्ट्रभक्तीचे आणि राष्ट्र प्रेमाचे मारेकरी आहेत. नाही, पण सरकार किंवा देशाचा क्रीडा विभाग यावर असा खुलासा करतो की अरे त्यांच्या खुलासाला विचारते कोण. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही नसतं किंवा काही नियम असतात. त्याच्यावरती राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व आहे ना. तसले नियम. क्रिकेट खेळू नका का उपाशी मरणार आहात. भारतीय क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीचा थोडा जरी ठिणगी असेल तर ते खेळणार नाही. पण हे सगळे मोदीच्या, अमित शहांच्या दबावाखाली क्रिकेट खेळतात पाकिस्तानबरोबर. तुमच्यावर कुठला दबाव आहे? ट्रम्पचा दबाव आहे क्रिकेट खेळा म्हणून? पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळा म्हणून कोणाचा दबाव आहे मला सांगा. या जगातले किती देश क्रिकेट खेळत आहेत? या देशातले 13 किंवा 14 देशच क्रिकेट खेळत आहेत. आणि या भूमीवर 160 देश आहेत. अमेरिका क्रिकेट खेळत आहे, रशिया क्रिकेट खेळत आहे. मला सांगा, ब्रिटिशांचा खेळ आहे. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना, तुमच्यावर दबाव कोणाचा आहे मला सांगा. आम्हाला सांगा ना. भारतामध्ये जर हा सामना झाला असता तर शिवसेनेनं हा सामना उधळून लावला असता. आमची ती परंपरा आहे. आता तुमचे ते दाढीवाले आहेत ना, त्यांचा पक्ष शिवसेना म्हणून मिरवत आहेत, त्यांची भूमिका काय? विचारा जाऊन त्यांना काय भूमिका आहे त्यांची.